नमस्ते सर, आपलं नाव काय? राजेंद्र कृष्ण अर्जुन, राहणार कळंब तालुका इंदापूर जिल्हा पुणे. बरं बरं. आपण हे मशीन किती दिवसापूर्वी बसवलं? एक 2.5 महिने झाले मशीन बसवून. हां हां मशीन बसवल्यापासून माझ्याकडे डाळिंबाची बाग आहे, प्रमुख पीक आहे हां 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 जास्त करून. हो. आणि पहिलं कसं बाग माझी सारखी ह्याच्यात जायची, हां पिकावर असलं का नाही ट्रेसमध्ये जात होती. हां हां ते मुळी थांबायची, पांढरी मुळी, हां त्यामुळं ट्रेसमध्ये जायची. हां, आणि त्याला पुन्हा चोकअप का त्या ट्रेस ही करायला लिक्विड बाकी सोडावं लागायचं, दुसरी काहीतरी. खर्च वाढत होता तुमचा? खर्च वाढत होता. हां हां. आणि आता सध्या डाळिंबाची साईज पहिली 200-250 व्हायची. बरं. किती वेळा प्रयत्न केला, काही सोडलं नाही. हां हां. आता मात्र 400 पर्यंत चांगली साईज झाली. अरे वा, छान छान. ड्रिप चोकअप होण्याला काय फरक वाटला? हा, ड्रिप सारखे चेक करायला लागायचे दिवसा, म्हणजे पाणी सोडलं की बागत त्या ड्रिप चोकअप करत फिरायला लागायचं. ते आता ऑटोमॅटिक ड्रिप चोकअप निघली. आज चोकअप अजिबात होत नाही. बरं बरं. मातीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? माती पहिले चिकट होती, हां आता भुसभुशीत माती लागते त्या ड्रिपवर. बरोबर. आणि पांढरी मुळी चांगली चालली. पांढरी मुळी चांगली चालते. धन्यवाद मामा, आपण दिलेल्या माहितीबद्दल. आपण समाधानी आहात याच्याबद्दल? एकदम समाधानी, कारण ज्याची जमीन क्षारपड आहे त्यांनी अवश्य मशीन बसवावं. ही बस. आणि पुढच्या पिढीने शेती करण्यासाठी ते गरजेचं आहे. हा, गरजेचं आहे. कारण आता शेती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे, पाण्यामुळे खर्च वाढत चाललाय. तर हे उत्पन्न वाढवायचं असेल तर मशीन बसवणं ही काळाची काळाची गरज आहे. ओके, धन्यवाद मामा दिलेल्या माहितीबद्दल. आभारी आपला. धन्यवाद.